नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा गुरुवारचा सेन्सेक्स एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर मार्केट बऱ्यापैकी लेवल टू लेवल होतं, परंतु ज्या पद्धतीने कन्सोलिडेशन, ज्या पद्धतीने कॅन्डल, ज्या पद्धतीने ब्रेकआउट, ज्या पद्धतीने ब्रेकडाऊन असं काहीसं मार्केटमध्ये आजचं चित्र बघायला मिळालं. आणि स्पेशली जर इंडेक्स सेन्सेक्स एक्सपायरीचा इंडेक्स जर बघितला तर तिकडं जर बघितलं तर प्रीमियम अशा पद्धतीने मोमेंटम करत होते ना, खूप हाय व्हॉलेटाईल प्रीमियम बघायला मिळाले. ओके. तर ओव्हरऑल जर बघितलं तर थोडंसं कन्सोलिडेशन आणि ओपनिंगमध्ये एक मोमेंटम आणि डाऊन साईडला एक मोमेंटम क्लोजिंगच्या वेळेस आणि 3 PM मध्ये देखील चांगल्या पद्धतीचा मोमेंटम बघायला मिळालेला आहे. आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याचशा काही प्रायजेक्शन बघितल्या होत्या. मार्केटमध्ये एक वन डायरेक्शन मोमेंटम झाला होता. अनयुज्युअल म्हणजे शक्यतो असा मोमेंटम मार्केटमध्ये बघायला मिळत नाही सारखा. तशा पद्धतीचा काहीसा मोमेंटम आपल्याला काल बघायला मिळाला होता. आणि काही प्रायजेक्शन देखील आपण बघितल्या होत्या कालच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर तुम्ही ॲनालिसिस व्हिडिओ व्यवस्थित बघताय, व्यवस्थित गोष्टी समजून घेताय का नाही, हे देखील कमेंटमध्ये सांगत जावा. आता उद्या जर बघितलं तर शुक्रवार आहे. या आठवड्याचा शेवटचा ट्रेडिंग सेशन आहे. आणि ज्या पद्धतीत आज मार्केटमध्ये कन्सोलिडेशन बघायला मिळाले. आता त्याच्यानंतर लेवल काय बघायला मिळतं ते निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्समध्ये ओपनिंग काय होतीये, गॅप अप, गॅप डाऊन नंतर मार्केटमध्ये काय प्रायजेक्शन बघायला मिळू शकते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्केटचा ओव्हरऑल ट्रेंड काय राहू शकतो, ह्या प्रायजेक्शन म्हणा ह्या सगळ्यांचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने करणार आहोत. त्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा होऊ शकतो. त्यामुळे व्हिडिओ जरी मोठा झाला तरी तो शेवटपर्यंत बघण्याचा नक्की प्रयत्न करत जावा. चॅनलवर नवीन असन आणि तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. खूप सारे लोक आहेत रोज व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही, तर आवर्जून सबस्क्राईब करा. तुमचे काही क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि वारंवार तुम्हाला मी सांगत असतो की व्हिडिओ बघताना वही पेन जवळ ठेवा. ज्या गोष्टी तुम्हाला वाटतात की लिहून ठेवायला पाहिजे त्या गोष्टी लिहून ठेवत चला. आणि जे तुमचं जी अभ्यासाची जी जर्नी आहे ती वाढवत चला. ओके. तर येऊया चार्टकडे. तुमच्यासमोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. इकडे जर बघितलं तर निफ्टीमध्ये एक लेवल तुम्हाला वारंवार मी तुम्हाला दाखवतो. ही लेवल किती वेळा रेजिस्टन्स घेतलाय? ऑलमोस्ट 1, 2, 3, 4, 5, 6. कोणती लेवल होती? 24,074ची. इकडे जर बघितलं तर इकडे तर टेक्निकली जर आपल्याला बघायला मिळते तर इथं कुठली रेजिस्टन्स लेवल बघायला मिळालेली नाही. परंतु ही लेवल आपण काल बघितली होती. तुम्हाला दाखवतोच मी ती लेवल. ओके. इकडे जर गेला तर बघा हा आहे कालचा ॲनालिसिस व्हिडिओ. दिसतो का तुम्हाला? एक मिनिट. ओके. इकडे जर बघितलं तर 9 जुलैचा व्हिडिओ आहे हा. म्हणजे कालचाच ॲनालिसिस व्हिडिओ आजच्यासाठी होता तो. इकडे जर बघितलं तर ही आपण लेवल मार्क केली होती शेवटची 24,074ची. दिसतीये? आणि आजच्या जर तुम्ही आत्ता जर बघितलं तर त्या लेवलवरती मार्केट कशा पद्धतीने रिॲक्ट झाले तुम्हाला बघायला मिळते. आणि ही काय लेवल? ही लेवल बुलिश साईडची शेवटची लेवल होती. ओके. आणि इकडे तुम्हाला कुठेही सपोर्ट रेजिस्टन्स बघायला मिळत नाही, कारण की या लेवलपासून इथपर्यंत तर मार्केटने एक नेगेटिव्ह मोमेंटम दिला होता. तर अशा पद्धतीत जर लेवल काम करत असतील, आता हे काय एका दिवसात आपण लगेच शिकत नाहीये. याच्यासाठी 10-10, 12-12 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो. आणि तोच एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करत असतो. आणि ज्याला मार्केटचं नॉलेज आहे किंवा ज्याला लेवल समजतात, तर त्याला कळालं असेल की त्या लेवलचं महत्त्व काय आहे. आजच्या ह्या लेवलचं महत्त्व काय? मार्केटने ती लेवल ब्रेक केली नाही. एकदा मार्केट वरती गेलं होतं, परंतु क्लोजिंग परत त्याच लेवलच्या वरती आली. ओके. काहीसा इकडनं बुलिश मोमेंटम दाखवला. आपण हे पण समजून घेतलं होतं की ही जी लेवल आहे 23,923 या लेवलच्या वरती एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. परंतु मार्केटने एक नेगेटिव्ह मोमेंटम झाला तर इकडे कुठलीही बुलिश प्राइस ॲक्शन दाखवली नाही. डायरेक्ट वरती गेला. त्यामुळे हा जो बुलिश मोमेंटम आहे ना, हा सहजासहजी पकडण्यासारखा नव्हता. आता मी मग तुम्हाला सांगेल की आपण ही लेवल बघितली होती, ही लेवल बघितली होती, ही लेवल बघितली होती, ही लेवल नाही. जो माणूस स्वतः मार्केटमध्ये काम करतो ना, त्याला माहिती असतं की ह्या ज्या लेवल फक्त सांगणं आणि मार्केट चालू असताना त्या लेवल पकडणं याच्यामध्ये किती फरक आहे. ओके. कारण की इथे कुठलाही सेटअप नाहीये.
इथे कुठलाही काही सेटअप नाही, डायरेक्ट ओपनिंग आणि डायरेक्ट मोमेंटम. तर ज्यावेळेस सेटअप नसतो ना त्यावेळेस मार्केट, त्याला म्हणतात ना की ढग फाडून बाहेर वरती जरी गेलं तरी त्याच्याशी आपलं काही घेणं देणं नाही, आणि जमीन फोडून पातळात जरी गेलं तरी पण त्याच्याशी आपलं काही घेणं देणं नाही. का? तर आपण प्रायजेक्शन आणि सेटअपचा विचार करतो, आणि त्या दोन्ही गोष्टी जर तिकडे झालेल्या नसेल तर आपल्याला ती गोष्ट समजणारच नाही. उगाच ग्रीन दिसते म्हणून बुलिश आहे किंवा रेड दिसते म्हणून बेरिश आहे, असं जर तुम्ही विचार करत असाल ना, तर असे विचार करायच्या आधी थांबवा. मार्केटमध्ये प्रायजेक्शन काय बनते आणि त्याच्यानंतर मोमेंटम कसं येतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सेटअपमध्ये, प्रायजेक्शनमध्ये बघायला मिळत असतात. म्हणजे त्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मिळत असणार म्हणजे काय, याचे काही कोणी फ्लेक्स नाही लावलेले. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि ह्याच गोष्टी म्हणजे प्राइस ॲक्शन म्हणा, सेटअप म्हणा, सपोर्ट रेजिस्टन्स, डिमांड सप्लाय झोन, मार्केटचं स्ट्रक्चर, मार्केटमध्ये जर बघितलं तर मार्केटची जी रेंज बनली आहे, ह्या गोष्टी मी प्रत्येक ॲनालिसिस व्हिडिओमध्ये जीवाच्या आतून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जो काय माझा 10 ते 12 वर्षाचा जो मार्केटचा अनुभव आहे ना, तो तुमच्यासोबत मी शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. ओके. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा काळजीपूर्वक बघण्याचा प्रयत्न करत जावा, कारण की प्रत्येक व्हिडिओमधनं काहीतरी नॉलेज तुम्हाला घ्यायचा विचार करत जावा. ओके. तर इकडे जर बघितलं तर मार्केटनी एक सुंदर पद्धतीने इकडे लेवल फॉलो केली. आता मार्केटमध्ये इकडे कन्सोलिडेशन होतं. 3 PM मध्ये जर बघितलं तर एक स्ट्रॉंग सेलिंगची कॅन्डल बघायला मिळाली. आणि आता हा निफ्टीचा चार्ट आहे. सेन्सेक्सची एक्सपायर होतं, तर सेन्सेक्समध्ये प्रीमियम देखील खूप मोठे वाढताना बघायला मिळाले आपल्याला 3 PM मध्ये. ओके. तर ते देखील आपण जाऊया सेन्सेक्सचा जेव्हा चार्ट बघणार ना त्यावेळेस. ओके. त्यामुळे मी तुम्हाला सांगत असतो की मार्केटमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल, मार्केटमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल, परंतु त्या मार्केटचा अभ्यास तुम्हाला आहे की नाही, मार्केटमध्ये काम करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपल्याला बघावे लागतात आहेत. ओके. ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आणि सोशल मीडिया इतकं झालंय सोशल मीडियावरती ह्या गोष्टी मार्केटच्या, की जो काल आलाय तो आज व्हिडिओ बनवून टाकतोय. मग सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म जर तुम्ही रील्स बघत असाल, शॉर्ट्स बघत असाल, तर म्हणजे असे नायक, महानायक लोक आहेत की कुठून कुठून आलेत, मला त्याचा विचार पडतो. ठीक आहे, आपण त्यांना नावं ठेवत नाहीये, परंतु सांगण्याचं तात्पर्य काय आहे की जो व्यक्ती स्वतः मार्केटमध्ये काम करतोय, म्हणतात ना की बाबा जेव्हा आपण स्वतः काम करू तेव्हाच गोष्ट खरी समजते. ओके. जर मार्केटमध्ये एखादी व्यक्ती कामच करत नसेल आणि फक्त ज्ञान वाटण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्या ज्ञानाला किती महत्त्व आहे हे तुम्ही ठरवायला पाहिजे. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला थेरॉटिकली सगळ्या गोष्टी माहिती झाल्या, पण तुम्ही कामच करत नाही. याचा अर्थ असं झाला की तुम्ही गेलेत स्विमिंग शिकायला, आणि जो तुम्हाला शिकवतोय त्याला थेरॉटिकली सगळ्या गोष्टी माहिती आहे, पण त्याला स्वतःलाच स्विमिंग येत नाही. हे झालं असं. मग त्याच्याकडून स्विमिंग शिकणं किती योग्य, किती अयोग्य हे तुम्ही ठरवलं पाहिजे. आणि तुम्ही जर दुसऱ्या अदर प्लॅटफॉर्म आपले टेलिग्राम असेल किंवा इंस्टाग्राम, तिकडे जर फॉलो नसेल करत तर आवर्जून फॉलो करा. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. ओके. ज्या पण काही मार्केटच्या घडामोडी असतात मी तिकडे शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि जे लोक इंस्टाग्रामवरती किंवा टेलिग्रामवरती त्यांना माहिती असेल, आणि जे लोकांनी जॉईन नसेल केलं आवर्जून जॉईन करा. आता ओव्हरऑल जर बघितलं तर पर्सनली मला जर विचाराल तर माझा आजचा ट्रेडिंगचा सेशन होता ना, म्हणजे इतकं 10-12 वर्षाचा पूर्ण एक्सपिरियन्स लावला मी तिकडे आज, असं सांगायला लागेल. कारण की त्या पद्धतीने काहीशा पोझिशन होत्या त्या गुंतल्या होत्या, आणि त्या पोझिशनला कसं व्यवस्थित मार्गावरती आणणं हे खरं एका एक्सपिरियन्स, आणि ज्याच्याकडे व्यवस्थित एक्सपिरियन्स आहे आणि ज्याला मार्केटचं व्यवस्थित नॉलेज आहे त्याचं खरं काम आहे. ओके. फक्त तुम्हाला सांगणं आणि ॲक्च्युअल मार्केटमध्ये ज्यावेळेस मोमेंटम होतं त्या गोष्टी, ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. मी आत्ताच तुम्हाला उदाहरण दिलं की ही मोमेंटम मार्केटने दाखवली वरती. आता ही जी 23,923 पासूनची ते 24,074ची ही बुलिश मोमेंटम आपण काल ॲनालिसिसमध्ये डिस्कस केली नव्हती का? जरूर केली होती. परंतु की ही जी पद्धतीने मोमेंटम आली आहे, ही मोमेंटम जो व्यक्ती मार्केटमध्ये प्रत्यक्ष काम करत नाही त्याला सांगायला खूप सोपं आहे की बघा आपण काल हे डिस्कस केलं होतं, मार्केटने केवढी चांगली मोमेंटम दिली. परंतु जो व्यक्ती खरोखर मार्केटमध्ये काम करतोय त्याला माहिती आहे की ही जरी मोमेंटम इकडे आपल्याला बघायला मिळत असेल, तर ही मोमेंटम पकडणं म्हणजे काय, बोलतात ना त्याला, ते खायची गोष्ट नाहीये, तसंच काहीच होतं.
ओके. सो मार्केट अवघड आहे याच्यात काही वादच नाही, परंतु व्यवस्थित नॉलेज घेऊन स्टेप बाय स्टेप गोष्टी शिकून आणि त्याच्यानंतर व्यवस्थित प्रॅक्टिस करून त्याच्यातलं जे स्किल आहे ते स्किल डेव्हलप करून तुम्ही जर त्याच्यानंतर मार्केटचा विचार करत असाल तर ही काहीशी जी पद्धत आहे ती आपण म्हणू शकतो की ती आपण एकदा योग्य रस्त्यावरती आहे असं. परंतु कुठलंही नॉलेज नसताना जर तुम्ही मार्केटमध्ये येत असाल तर हे खूप डेंजरस आहे. आणि तुम्ही न्यूज बघत असाल, तुम्ही सोशल मीडियावर फॉलो करत असाल, तुमच्यापर्यंत न्यूज येत असतील. काही काही लोक याच्यामध्ये खूप खूप डेंजरसमध्ये अडकले गेलेले आहेत. त्यामुळे इथे रिस्क फॅक्टर खूप हायर साईड आहे आणि त्याचसोबत रिवॉर्ड फॅक्टर देखील हायर साईड आहे, परंतु याचं समतोल राखणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगत असतो की जी पण गोष्ट करायची त्याच्यामध्ये प्रॉपर आपल्याला त्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर मार्केट करत असाल तर मी तुम्हाला वारंवार सांगत असतो, हे मार्केटचे 3 पिलर आहेत. ओके. पहिला आहे प्राइस ॲक्शन, दुसरा आहे मॅनेजमेंट आणि तिसरा आहे सायकोलॉजी. आता प्राइस ॲक्शनमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, जे की आपण ॲनालिसिसमध्ये देखील बघायचं काम करत असतो. ओके. त्याचसोबत मॅनेजमेंटमध्ये देखील भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. आता वारंवार त्याच गोष्टी सांगून जे जुने लोक आहेत ते बोर होतील, परंतु नवीन लोकांना नाही माहिती की प्राइस ॲक्शनमध्ये कुठल्या गोष्टी बघाव्या लागतात. प्राइस ॲक्शन कशी तयार होते, त्याचे सेटअप कसे तयार होतं, मार्केटमध्ये मोमेंटम कसा येतो, डिमांड सप्लाय झोन कसा येतो, मार्केट कन्सोलिडेशन कसं होतं, गॅप अप गॅप डाऊन झाल्यावरती मार्केटमध्ये कशी प्राइस ॲक्शन बनते, ह्या अशा अनेक गोष्टी आहेत. आणि सेटअपचं तर सोडूनच द्या, सेटअप कसे तयार होतात, किती प्रकारचे सेटअप असतात, कुठला सेटअपचा मोमेंटम कसा असतो, त्याच्यावरती रिस्क फॅक्टर कसा असतो, कोणता सेटअपमध्ये रिस्क ही हाय असते, रिवॉर्ड हा कमी असतो, कुठला सेटअप आहे की जिकडे रिस्क कमी असते, रिवॉर्ड हाय असतो, ह्या सगळ्या गोष्टी प्राइस ॲक्शनमध्ये येतात आणि सेटअपमध्ये येतात. मॅनेजमेंटचा जर विचार केला तर तुम्हाला जर ट्रेड मॅनेजमेंट ही कन्सेप्टच माहीत नाही नसेल, तुम्हाला जर कॅपिटल मॅनेजमेंट ही कन्सेप्ट माहिती नसेल, तुम्हाला जर पोझिशन सायझिंग ही कन्सेप्ट माहिती नसेल, तर काय माहिती मग तुम्हाला. आणि सायकोलॉजी तर विचारायलाच नका. सायकोलॉजी डेव्हलप व्हायला वेळ नाही, काळ जातो. मी तुम्हाला काय सांगतोय, सायकोलॉजी डेव्हलप व्हायला वेळ नाही, काळ जातो. ओके. त्यानंतर कुठे सायकोलॉजी छोटी छोटी सुधारावं लागतं. आणि ह्या संपूर्ण ज्या गोष्टी आहेत, ओके, ह्या 3 पिलरच्या, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये सविस्तर पद्धतीने शिकवलेल्या आहेत. आता मी तुम्हाला हे का तळमळीने सांगत असतो प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स. काय होतं की ज्या गोष्टी माहीत नाही ना, त्या गोष्टी एकदा माहिती करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवा तुम्हाला ही गोष्ट करायची नाही करायची. विदाऊट नॉलेज जर तुम्ही कोणतीही गोष्ट करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती, विदाऊट नॉलेज म्हणजे काय करणार ना आपण. साधं एखादं हॉटेल जरी टाकायचं झालं, आता हॉटेलला आपण साधंही म्हणू शकत नाहीये. साधं एखादी सिंपल धरून चला की एक छानशी वडापावची जर गाडी टाकायची आहे आणि त्याचं जरी नॉलेज तुम्हाला नसेल तर ती गाडी चालणार आहे का? किती प्रमाणात वाटतं तुम्हाला चालू शकते? आणि ज्याच्याकडे व्यवस्थित नॉलेज आहे ना, तो एखाद्या 5 स्टार हॉटेलसारखं वडापावची गाडी चालवून दाखवतो. आणि असे खूप वडापाववाले तुमच्या एरियामध्ये पण फेमस असतील, माझ्या एरियामध्ये पण फेमस असतील आणि तुम्हाला आणि मला माहिती असलेले पण खूप फेमस वडापाव आहेत. जे की 5 स्टार सारखं त्यांचं नाव आहे आणि तितके चांगल्या पद्धतीने ते कामं करतात. बिकॉज त्यांना ते नॉलेज माहिती, त्यांना ती प्रोसेस माहिती आहे. आता तुम्ही म्हणसाल की मार्केट राहिलं बाजूला आणि सर काय वडापावची आठवण करून देतात एवढ्या चांगल्या मोसममध्ये. ओके. तर थोडंसं मार्केटचं नॉलेज घ्यायचा प्रयत्न करत जावा आणि आवर्जून एकदा कोर्स चेक करा. मी तुम्हाला दाखवतो. त्याची जी लिंक आहे ना, ती डिस्क्रिप्शनमध्ये आहे. पिन कमेंटमध्ये देखील आहे. तुम्ही जर टेलिग्रामला जॉइन केलं असेल तर टेलिग्राममध्ये देखील आहे. आता खूप लोकांना ती लिंक म्हणजे डिस्क्रिप्शन, पिन कमेंट ह्या गोष्टी समजत नाही. तर आपला यूट्यूब चॅनल आहे. याच्यावरती रिसेंटली तुम्ही कुठेही क्लिक केलं व्हिडिओवरती तर तुम्हाला अशा पद्धतीचं ओपन होईल. त्याच्यानंतर जर इकडे गेला तर मोरमध्ये जर गेला तर तुम्हाला इकडे बघायला मिळेल प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स. आणि यावरती तुम्ही क्लिक केलं तर काहीशी आपल्याला अशा पद्धतीचे विंडो ओपन होईल. ओके. विंडो ओपन झाल्यावरती तुम्हाला इकडे बघायला मिळते काय, इथे जाऊन तुम्ही जॉइन करू शकता. ओके. आता याच्यामध्ये काय-काय आपल्याला शिकायला मिळतंय, की बाबा इकडे काय आहे 18 लेसन आहेत. ओके. त्याचा कालावधी जर बघितलं तर
12 महिन्याचा कालावधी आहे, म्हणजे 1 वर्षाचा कालावधी आहे. 1 वर्षाच्या कालावधी तुम्ही हे 18 लेसन किती वेळा पाहू शकता आणि एकदा बघून सोडायचं नाही, हे पण गोष्ट लक्षात ठेवा. एकदा बघितल्याने काही लगेच तुम्हाला लक्षात राहीन असं नाहीच आणि बॅक टेस्टिंग करत चला. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये खूप काही लेसन आहेत. इकडे बघायला मिळेल तुम्हाला, हे खूप काही लेसन आहेत. ओके, तर बॅक टेस्टिंग करत चला की कशा पद्धतीने आपण शिकलो होतो, त्याच्यानंतर मार्केटने कशा पद्धतीने तिकडे प्राइस ॲक्शन केली, कशा पद्धतीने मोमेंटम दिला. जर आज बघायला गेलं तर आज बऱ्यापैकी फ्लॅग एंड पोलचा प्राइस ॲक्शन बघायला मिळाली होती. इतका परफेक्ट फ्लॅग एंड पोल नव्हता, परंतु त्यातल्या त्यात जर बघितलं तर तशी काहीशी प्राइस ॲक्शन होती. ओके, तर ती प्राइस ॲक्शन तुम्ही बॅक टेस्टिंग करत जावा. आता तुम्ही म्हणसाल की सर ह्या गोष्टी सोशल मीडियावरती खूप लोकांनी शिकवलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत, आम्ही बघितलेल्या आहेत, हे अमुक तमुक. ठीक आहे, तुम्ही बघितलंय सगळं, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे असं तुम्ही गृहीत धरून चालताय ना. परंतु याची रिॲलिटी जे लोकांनी प्राइस ॲक्शन आणि सर्टिफिकेटचा कोर्स केलाय ते कमेंटमध्ये सांगते. तर ज्यांनी प्राइस ॲक्शन आणि सर्टिफिकेटचा कोर्स केलेला आहे त्यांनी कमेंट करून सांगायला पाहिजे. तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये सांगायला पाहिजे. ओके, आणि काय असतं की सोशल मीडियावरती आपण आज याचा व्हिडिओ बघितला, उद्या त्याचा व्हिडिओ बघितला, त्याची सांगण्याची पद्धत वेगळी, याची सांगण्याची पद्धत वेगळी, हा काहीतरी वेगळ्या पद्धतीने शिकवतोय, तो काहीतरी वेगळ्या पद्धतीने शिकवतोय. ठीक आहे, तुम्हाला नॉलेज घ्यायचे, तुम्ही कुठूनही नॉलेज घेऊ शकता. परंतु जो व्यक्ती तुम्हाला नॉलेज देतोय किंवा जो व्यक्ती तुम्हाला शिकवतोय तो खरंच काम करतोय का त्यामध्ये, हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्या व्यक्तीचं नॉलेज तुम्हाला लगेच समजून येईल. ओके, शिकायचंय कुठूनही शिका, असं नाही की आपला प्राइस ॲक्शन आणि सर्टिफिकेटचा कोर्स आहे म्हणून तिथे शिकला. परंतु जी व्यक्ती व्यवस्थित तुम्हाला समजून सांगते त्या व्यक्तीचं तुम्हाला सांगितलेलं समजतंय. काय? प्राइस ॲक्शनचं नॉलेज. तिथनं तुम्ही शिकण्याचा ट्राय करू शकता. ओके, तर प्राइस ॲक्शन आणि सर्टिफिकेटचा कोर्स आहे. इकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. 18 लेसन आहेत आणि 1 वर्षाचा कालावधी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल टाईम पाहू शकता आणि मल्टिपल टाईम बघाच. ओके, आणि काही तुमचे डाऊट आणि क्वेश्चन असतील तर तुम्ही टेलिग्रामवरती मेसेज करू शकता. इकडे जर गेले तर कस्टमर सपोर्टमध्ये गेल्यावरती तुम्हाला टेलिग्रामची ID मिळून जाईल, तिकडून तुम्ही मेसेज करू शकता. ओके, चला येऊया चार्टवरती. सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की मार्केटमध्ये येण्या अगोदर तुम्हाला मार्केटचं नॉलेज असणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ठरवायचं की तुम्हाला काम करायचं नाही करायचं. बिकॉज रिस्क खूप आहे. हे म्हणून म्हणतो ना आपण, एक असं दलदल आहे की त्याच्यामध्ये जर आपण पडलो आणि त्याच्यामधनं जर लवकर बाहेर नाही आलो तर त्याच्यामध्ये आतमध्ये आपण गुंतत जाऊ शकतो. ओके, आता ह्याला तुम्ही पॉझिटिव्ह घेताय का निगेटिव्ह घेताय हे तुम्हाला ठरवायचं आहे. कारण की काही लोक बोलतात सर तुम्ही खूप निगेटिव्ह बोलता. हे बोलणं निगेटिव्ह नाही, ही गोष्ट रिॲलिटी तुमच्यापर्यंत पोहोचवणं आहे. कारण की सगळ्या गोष्टी ऑलवेज गुड असं सांगून मग रिॲलिटी कोण सांगणार ना. तर हे थोडं समजून घ्या. ओके, मला माहिती तुमचे मी 10-15 मिनिटं सुरुवातीचे वायाला घालवतो. ओके, पण सगळी आपली लोक आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत असतो. जर हा चॅनल जर हिंदीमध्ये असता तर इतका मी वेळ घेतला नसता आणि पटपट सांगून रिकामा झालो असतो आणि हे आहे, ज्याला जॉईन करायचं त्याला जॉईन करा आणि चांगल्याच गोष्टी सांगत बसलो असतो. परंतु रिॲलिटी ही तुम्हाला समजायला पाहिजे. ओके, येऊया चार्टवरती. सगळ्या लेवल रिमूव्ह करूया, फ्रेश लेवल मार्क करूया. बघा, आपण काल 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती काय बघितलं होतं, तुमच्या आहे का लक्षात? काय बघितलं होतं? 23,800. 23,800 काय आहे? हा मल्टिपल टाइमचा सपोर्ट आहे. तर त्या सपोर्टवरनं मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी आहे. मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं, मार्केट हे निगेटिव्ह आहे. मार्केट एक रिकव्हरी आणि ट्रेंड ह्याच्यामध्ये फरक तुम्हाला मी काल सांगितलं होतं. आता तो कोणी नोट करून ठेवलंय मला कमेंट करून आवर्जून सांगा. 5 मिनिटात टाइम फ्रेमवर जाऊ. मी इकडे आपण काय बघितलं होतं की डाऊन साईडला आले, मार्केट एक पुलबॅक देईल. पुलबॅक देण्याची पॉसिबिलिटी काय आहे? हायर साईड आहे. याला काय बोलतो आपण? पुलबॅक. आणि रिकव्हरी कशाला बोलतात? जेव्हा मार्केट बॉटमला ओपन होतं आणि हायला क्लोज होतं त्याला काय बोलतात? रिकव्हरी बोलतात. आणि ह्याला काय बोलतात? पुलबॅक बोलतात. पुलबॅक हा एक मोमेंटम नंतरचा एक, ओके, इकडे जर बघितलं तर 50%चा पुलबॅक आहे. एक मोमेंटम नंतर मार्केट काहीसं आपल्याला रिव्हर्सल जाताना दिसतं, त्याला बोलतात पुलबॅक. आणि रिकव्हरी कशाला असते? ज्यावेळेस मार्केट सपोर्टवरून जातं, मार्केट पूर्णतः तो
मोमेंटम आहे तो रिकवर करतो. म्हणजे जिकडनं सेलिंग प्रेशर आला होता तिथपर्यंत गेलं आणि मार्केटची जर क्लोजिंग हायर साईडला झाली असती तर याला बोललो असतो आपण रिकव्हरी. तर पुलबॅक आणि रिकव्हरी मधला फरक तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि तो कालच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर तुम्हाला सांगितलं होतं आणि आपण हे पण बघितलं होतं की ही जी असणार आहे तर हा एक पुलबॅक असणार आहे. इट इज नॉट रिकव्हरी. रिकव्हरी होण्यासाठी इतका जो महाकाय सेलिंग मोमेंटम आलाय ती रिकव्हरी होण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे एका दिवसामध्ये. आणि 23,800ची लेवल मल्टिपल टाइम आपण बघितली होती की तिकडनं मार्केट काय दाखवते की बुलिश दाखवते, बुलिश दाखवते, बुलिश दाखवते, बुलिश दाखवते. आज पण मार्केट भले तुम्हाला इकडे 80 पॉईंटवरती क्लोजिंग बघायला मिळते, परंतु बॉटमपासून मार्केटनी जर बघितलं तर जवळजवळ 250 ते 300 पॉईंटचा मोमेंटम दाखवला. आता तो मोमेंटम पकडण्यासाठी सोपा नव्हता, हे देखील आपण बघितलेलं आहे. ओके, बरं. आता इकडे जर बघितलं तर एक रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतोयच आहे 24,080चा. आजची क्लोजिंग जर बघितली तर 23,962 आहे. 23,962 जर बघितलं तर काहीशी या लेवलच्या आसपास आहे आणि एक रेंज बनली तिकडे इंट्राडे लो आपल्याला इंट्राडे लो म्हणण्यापेक्षा इकडे ही जी सपोर्ट बघायला मिळते ती लेवल बघायला मिळते आणि या लेवलमध्ये इकडे एक आपल्याला लेवल बघायला मिळते 24,000ची, साधारण 24,011च्या आसपास. आणि हा एक नो ट्रेडिंग झोन इकडे बनलेला दिसतो. डाऊन साईडला जर बघितलं तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर आपण गेलो तर या लेवलवरती एक सपोर्ट बघायला मिळतोय. आता इकडे एक सपोर्ट आहेच आहे जो की कालचा इंट्राडे लोच्या आसपास आहे. तर या काही डाऊन साईडच्या लेवल आहेत. बुलिश साईडला जर बघितलं एक लेवल आहे आणि आजचा इंट्राडे हाय जो बनलाय ती एक सेकंड लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळते. त्याच्यानंतर जर बघितलं तर हा स्विंग लो. ओके, तर या काही लेवल आहेत. तिसरी लेवल जर बघितली इकडे आपण तर या लेवलची तिसरी लेवल बघायला मिळते या लेवल. ओके, तर लेवल आपण मार्क केलेला आहे, पण लेवल मार्क आणि जे लोक खूप आधीपासून व्हिडिओ बघतात आहे ना त्यांना लेवल मार्क करता आल्या पाहिजेत. ओके, इकडनं कन्सोलिडेशन ब्रेकडाऊन. आता हा काय खूप मोठा मोमेंटम देऊन मार्केट काय परत खाली आलेलं नाही, म्हणजे खूप मोठी काही रिकव्हरी दाखवलेली नाही, फक्त एक छोटा पुल बॅक दाखवला. 23,940 वरती एक टेक्निकल सपोर्ट बघायला मिळतोय. या एक सपोर्ट जर ब्रेक होत असेल काहीसं कन्सोलिडेशन करून किंवा चॅनल करून तर मार्केटमध्ये परत आपल्याला कंटिन्युएशन बघायला मिळू शकतो. मग त्याचा लो काय आहे 23,885 फर्स्ट सपोर्ट. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर कालचा इंट्राडे लो, म्हणजेच इकडे जर आपल्याला बघितलं लेवलच्या हिशोबाने तर 23,827. ओके, 23,885, 23,827 आणि आणखी एक थर्ड सपोर्ट लेवल आहे जे आहे 23,785. ओके, तर या काही लेवल बघायला मिळतात. ह्या दोन लेवलपर्यंत मार्केट जर येत असेल सेलिंग साईडला तर ही जी लेवल आहे ना 23,800, 23,820च्या आसपासची तो एक स्ट्रॉंग सपोर्ट आपण आधीही बघितलेला आहे. तर या लेवलच्या नंतर इकडे आपल्याला ट्रेड मॅनेजमेंट करता येणं गरजेचं आहे. ओके, ते आपण मॅनेजमेंटमध्ये शिकतोय. ओके, आणि त्या 3 लेवल आपल्याला बघायला मिळतात. बुलिश साईडला जर बघाल तर ही लेवल खूप 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 तंगवणारी लेवल आहे. आता आपल्याला मार्केटचा न्यूट्रल विचार करायला पाहिजे. मग त्यानंतर इकडनं जर मार्केट काहीसं लेवल ब्रेक करत असेल तर इकडे आपल्याला पोझिशन सायझिंग महत्त्वाचं आहे. आता कोणाकोणाला पोझिशन सायझिंग माहिती ते नक्की आवर्जून कमेंट करून सांगा आणि ज्यांना माहीत नाही ते पण कमेंट करून सांगा. त्यामुळे मी सांगत असतो की प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगमध्ये खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, त्या शिकून घ्या. आणि बघा पोझिशन सायझिंग का गरजेची आहे, इकडे मार्केट खूप कन्सोलिडेशनमध्ये आहे, रिस्क फॅक्टर हायर साईड आहे आणि जिकडे रिस्क फॅक्टर हायर साईड असतो ना त्यावेळेस तिकडे पोझिशन सायझिंग आणि रिस्क मॅनेजमेंट ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. आता पोझिशन सायझिंग कशी असायला पाहिजे कॅपिटलनुसार त्याचा देखील फॉर्म्युला आपण प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकलेलो आहे आणि आत्ता पण सांगतोच तुम्हाला. रिस्क पर ट्रेड डिवायडेड बाय एस-सेल. ओके, हा एक फॉर्म्युला आहे. ओके, रिस्क पर ट्रेड डिवायडेड बाय एस-सेल आणि जो पण आन्सर येईल ना ती तुमची पोझिशन सायझिंग असणार आहे. ओके, मग निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स त्याची काही रिस्क तुमच्या कॅपिटलनुसार बनते, त्यानुसार तो फॉर्म्युला तिकडे तुम्ही यूज करू शकता. आता ज्यांना समजले ठीक आहे, ज्यांना नाही समजलं प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये सविस्तर सांगितलेलं आहे. ओके, मग लेवल काय बनतं ते फर्स्ट लेवल 24,081ची ही लेवल येताना मार्केट खूप 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 म्हणजे
स्ट्रगल करताना दिसेल. पण ही जर लेवल मार्केट काढत असेल ना, मग ह्या 2 लेवल आपल्याला थोड्याशा सुटसुटीत पद्धतीने बघायला मिळू शकतात. कारण इकडे काय मग तितकासा रेजिस्टन्स बघायला मिळत नाही. एक मोमेंटम नंतर मार्केटने कन्सोलिडेशन केलं, खाली आलं, परत त्याच्यातनं मार्केट वरती गेलं, परत मोठी जी रेंज आहे ती ब्रेक केली. मग त्याच्यानंतर मार्केट काहीसं आपल्याला आणखी बुलिश जाताना दिसू शकतं. मग 24,081 हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स, त्याच्यानंतर 24,134 सेकंड रेजिस्टन्स, थर्ड रेजिस्टन्स 24,191 हे काय रेजिस्टन्स लेवल आपल्याला बघायला मिळतात. गॅपअप जर या लेवलच्या आसपास काय होत असेल तर थोडंसं थांबून काय प्रायजेक्शन बनणं हे पाहणं गरजेचं आहे. लगेच 9:15ला मार्केट ओपन होते आणि कधी मी त्याच्यामध्ये बघतोय आणि कधी काय होतंय नाही. जोपर्यंत सेटअप बनत नाही, जोपर्यंत काही प्रायजेक्शन बनत नाही, तोपर्यंत माझं माइंड हे शांत राहिलं पाहिजे. कुठलाही सेटअप किंवा कुठलीही पोझिशन तुम्ही जर मार्केटमध्ये घेत असाल तर त्याचं कारण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, की बाबा इकडनं मार्केट बुलिश जाण्याची पॉसिबिलिटी आहे, तर त्याच्या पुढे असा का आला पाहिजे आणि त्याला क्वेश्चन मार्क की का आहे, किंवा मार्केट डाऊन साईड जाण्याची पॉसिबिलिटी आहे, तर त्याच्या पुढे तुम्हाला हा क्वेश्चन पडला पाहिजे की का आहे. ज्यावेळेस तुम्ही ह्या काचं क्वेश्चनचं उत्तर शोधसाल आणि तुमच्याकडे 3-4 उत्तरं येतील, एक उत्तर नसतं, 3-4 उत्तर असायला पाहिजे, की बाबा प्राइस थोडीशी बेअरिश बनली आहे, मार्केटचा ट्रेंड थोडासा बेअरिश आहे, सेटअप पण बेअरिश बनलेला आहे, असे मल्टिपल कन्फर्मेशन आपल्याला बघायला मिळतं. ते म्हणजे ह्याचं उत्तर तुमच्याकडे आहे. आणि त्याच्यानंतरही जर मार्केटने जर आपल्या अगेन्स्ट मोमेंटम दाखवला तर एस.एल. बाबा की जय. ओके, तर ह्या गोष्टी थोड्याशा समजून घेतल्या पाहिजे. आणि ऍक्च्युली सांगायला गेलं तर थोडंसं सायकोलॉजीवरती पण काम करायला सुरुवात करा. ओके, तर या काय लेवल आपल्याला बघायला मिळतात. गॅप डाऊन जर ओपन होत असेल, आता इथे गॅप डाऊन ओपन होत असेल तर हे थोडंसं कन्फ्युजन करणार आहे. परंतु हा जो लो आहे, दिसत नाही का, एक मिनिट, हा लो म्हणजे कुठला, कालचा जो इंट्राडे लोच्या आसपास जर मार्केट डायरेक्ट ओपन होत असेल तर मग हा काहीसा आपल्याला डबल बॉटम इकडे तयार होताना दिसू शकतो. मग गॅप डाऊन नंतर काहीशी रिकव्हरी आपल्याला बघायला मिळू शकते. ओके, आता रिकव्हरी मी इकडे का बोलतोय, पुलबॅक का बोलत नाहीये, कारण की मग ही या लेवलवरती ओपन होऊन याचा जो क्लोजिंग आहे ती काहीशी इंट्राडेला हायला होण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. मग याच्यामध्ये काही मोमेंटम या लेवलच्या वरती जाण्याची पॉसिबिलिटी कमीच आहे, पण या लेवलवरती ओपन झालं तर मार्केट काहीसं सस्टेन होऊन या लेवलच्या आसपास क्लोजिंग करताना दिसू शकतं. ओके, तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. जाऊया बँक निफ्टीमध्ये. बघा, महाशय बँक निफ्टी, महाशय अतिशय घाणेरडं मोमेंटम पण म्हणता येणार नाही आपल्याला. घाणेरडी प्राइस ॲक्शन तयार करून झाली. कन्सोलिडेशन, एक सिंगल कॅन्डल, त्याच्यानंतर कन्सोलिडेशन. ओके, रेजिस्टन्स, सपोर्ट, रेंज. जोपर्यंत रेंजच्या बाहेर काही प्राइस ॲक्शन देऊन ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन येत नाही तोपर्यंत कन्सोलिडेशन राहण्याची पॉसिबिलिटी हायर साईड आहे. त्याच्यानंतर जर बघितलं इकडे एक राऊंड लेवल आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर ही काहीशी राऊंड लेवल. ओके, डाऊन साईडला जर बघितलं तर आजची ओपनिंग आणि कालचा लो या काहीशा लेवल आपल्याला बघायला मिळतात आहे. ओके, काहीशी इकडे चॅनल तयार केला आहे छोटासा, परंतु हा चॅनल बघितला तर ह्या मेन रेंजच्या सेंटरला आहे. त्यामुळे याचं जर ग्रेड तुम्ही चेक केला तर हा खूप खराब चॅनल आहे. ओके, आता तुम्ही म्हणता की ग्रेड काय, तर ए ग्रेड, बी ग्रेड, सी ग्रेड हे आपण प्रायजेक्शन आणि सेटलमेंटच्या कोर्समध्ये चॅनलच्या बाबतीत शिकलेलो आहे. ज्या लोकांनी शिकलेलं आहे त्यांना समजलं असेल. ओके, इकडे जर मार्केट काय असं टप्पा होम ब्रेक करत असेल तर फर्स्ट लेवल आहे 56,870. ओके, आणि सेकंड लेवल आहे 56,558. ऑलमोस्ट 56,600ची लेवल आपल्याला बघायला मिळते. बुलिश साईडला ब्रेकआउट येत असेल तर रिस्क फॅक्टर हाय आहे. पोझिशन सायझिंगवरती काम करणं गरजेचं आहे. 57,600 आणि 57,800 या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळतात. गॅप अप, गॅप डाऊन जर होत असेल बँक निफ्टीमध्ये थोडंसं कन्सोलिडेशन किंवा थोडंसं कन्फ्युजन करताना दिसू शकतं. गॅप डाऊन जर होत असेल तर निफ्टी किंवा सेन्सेक्सचा थोडासा इंडेक्स एकदा विचारात घेण्याची गरज आहे. चला जाऊया सेन्सेक्समध्ये. आता बघा, आता जो व्यक्ती मार्केटमध्ये काम करतो ना त्याचा चार्ट तुम्हाला काहीसा असा बघायला मिळू शकतो. आता तुम्ही म्हणसाल की सर इतक्या कशा लेवल, ह्या लेवलमध्ये आम्हाला काय समजणार आहे किंवा काय, या तुमच्यासाठी नाही आहे. हे जे काही मी आज मार्केटमध्ये काम केलं सेन्सेक्समध्ये त्याचं सगळं हे भंडारा आहे हा सगळा. ओके, त्यामुळे
जो व्यक्ती व्यवस्थित पद्धतीने स्वतः काम करतोय तर मग त्याचे जे ॲनालिसिस व्हिडिओ आहे किंवा त्याची जी शिकवण्याची पद्धत आहे ती थोडीशी समजून घ्या. ओके. तर खूप काही याच्यामध्ये आज बघायला मिळालं. सगळ्या लेवल रिमूव्ह करूया, त्याशिवाय काही कळणार पण नाही. बरं, आता इकडे आपल्याला काय बघायला मिळते, या लेवलवरती रेजिस्टन्स आहे 77,200च्या. आणि सपोर्ट जर बघितलं तर हा एक टेक्निकल सपोर्ट आहे. त्याची क्लोजिंग जर बघितली तर 76,741ला आहे. म्हणजे या लेवलच्या खाली आहे क्लोजिंग. तर ही एक लेवल आपल्या इकडे बघायला मिळते की जिकडे रेजिस्टन्स आणि सपोर्ट आपल्याला बघायला मिळतं. ते डाऊन साईडला जर बघितलं तर 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलं तर या लेवलवरती एक छोटासा सपोर्ट आहे. त्याच्यानंतर या लेवलवरती एक छोटा सपोर्ट आहे आणि त्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती एक छोटा सपोर्ट आहे. आता थोडंसं 1 तासाच्या वरती थोडंसं याचं समजून घ्या प्राइस ॲक्शन. ही जी रेंज आहे ना, एका याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो कलरमध्ये थोडीशी. ही जी रेंज आहे ना, ही रेंज काहीशी बुलिश आहे. मग आता मार्केट जर बघितलं तर सेन्सेक्स जर बघितला तर या लेवलपासनं एक वन डायरेक्शनमध्ये मोमेंटम देत खाली आलेला आहे. बेसिकली याच्यामध्ये काही न्यूज फॅक्टर पण होता. असं नाही की पूर्ण त्या गोष्टी आपण प्राइस ॲक्शन बघितलं तशा पद्धतीने झाल्यात नाही. ही जी कॅन्डल होती, प्राइस ॲक्शन निगेटिव्ह दिसली, परंतु प्राइस ॲक्शनच्या हिशोबाने जो मोमेंटम यायचा होता त्याच्यापेक्षा अति मोठा मोमेंटम आपल्याला एक न्यूज बेसवरती बघायला मिळाला. जी काही न्यूज आहे, आता तुम्हाला न्यूज पण मी सांगत असतो फॉलो करायला. तुम्ही न्यूज खूप लोक विचारत असता फॉलो कुठे करायला पाहिजे. पॉइंटेड चर्चा हा एक यूट्यूब चॅनल आहे जो की तुम्हाला वारंवार मी सांगितलेला आहे. एकदा जाऊन अवश्य भेट द्या. ओके, त्या चॅनलवरती. तर इकडे आता ही जी रेंज आहे ना, या लेवलला मार्केट आहे मल्टिपल टाइम बुलिश झालेलं दिसते. इकडनं हे आपण काल पण बघितलं होतं, परंतु आता परत मी तुम्हाला सांगतोय की ही रेंज थोडीशी बघा या लेवलवरती होतं त्यावेळेस तुम्ही थंबनेल बघितलेच असतील मार्केटचे, सारखं काहीसं काही निगेटिव्ह थंबनेल. परंतु या लेवलवरती ठीक आहे, आता हे मार्केट मोमेंटम वरती आलं, परंतु जेव्हा पण मार्केट या लेवलच्या आसपास येईल ना, मार्केटमध्ये स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम येण्याची मोठी पॉसिबिलिटी आहे. ओके, म्हणजे एखादा दिवस असा येईल की मार्केट खूप अशी मोठीशी बुलिश कॅन्डल आपल्याला करताना दिसू शकतं. जशी की इकडे अशी ही, आता ही तर खूपच मोठी होती, परंतु ह्या ज्या काही कॅन्डल आहेत ना आपल्याला, तशी कॅन्डल आपल्याला आता ही कॅन्डल केली परंतु सस्टेन नाही झाली. परंतु या लेवलच्या आसपास म्हणजे थोडंसं खाली येऊन मार्केट एखाद्या, ते आपण बघूयाच ॲनालिसिसमध्ये करताना, एखादी मोठी बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकते. त्यामुळे सेलिंग साईडला जाताना आपली रिस्क मॅनेजमेंट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, किंवा तुमच्या बॅक ऑफ द माइंडमध्ये ही गोष्ट माहिती असायला पाहिजे की बाबा आता जे मार्केट आहे ना ते एका सपोर्टवरती आहे. भलेही ते सपोर्ट ब्रेक करून जेव्हा खाली जायचे तेव्हा जाईल, परंतु तुम्हाला माहिती असायला पाहिजे की मार्केट आता एका अशा लेवलवरती आहे की तिकडे कधीही एखादा बुलिश मोमेंटम स्ट्रॉंगली बघायला मिळू शकतो. ही गोष्ट तुमच्या माहितीमध्ये असायला पाहिजे. त्यामुळे इतकं सगळं मी रामायण महाभारत तुम्हाला सांगतोय. चला ठीक आहे. ओके, लेवल आपण मार्क केल्या होत्या डाऊन साईडच्या. अप साईडला जर बघितलं तर या लेवल नंतर इकडे एक रेजिस्टन्स दिसतोय आणि या लेवलच्या नंतर ही थोडीशी थर्ड लेवल जी आहे ना, ही कन्फ्युजन करणारी आहे. तर ते बघूया आपण. जिथे कन्फ्युजन आहे तिथे कशा पद्धतीने रिस्क मॅनेजमेंट करता आली पाहिजे, ह्या पण गोष्टी तुम्हाला समजायला पाहिजे. लेवल थोडीशी खाली घेऊया. ओके, तर बघा लेवल आपण मार्क केले ते एक निगेटिव्ह मोमेंटम. ही लेवल तुमच्या लक्षात असायला पाहिजे. हा जो मोमेंटम आहे ना, हा थोडासा लक्षात असू द्या. काहीसा रिसेंट डेज एक रिकव्हरी आणि एक पुल बॅक आणि त्याच्यानंतर हे कन्सोलिडेशन आणि त्याच्यानंतर हे खाली. तर आता इकडे काय बघायला मिळते, या लेवलवरती म्हणजे 76,600 वरती एक सपोर्ट आहे जो की नो ट्रेडिंग झोनचा सपोर्ट आहे. आणि बुलिश साईडला जर बघितलं तर 76,900 वरती एक रेजिस्टन्स आहे. म्हणजे 600 आणि 900 साधारण 300 पॉईंटची जी रेंज आहे त्याच्यामध्ये मार्केटमध्ये एक सिंगल कॅन्डल बनली, परंतु परत पण तिथे खाली आलं. म्हणजे ही लेवल थोडीशी कन्फ्युजन करणारी आहे. आणि त्याच्यानंतर काहीशी बुलिश इकडनं बुलिश प्राइस ॲक्शन होत असेल ना, तर त्याचे परत निगेटिव्ह होण्याची पॉसिबिलिटी खूप हायर साईड आहे. परंतु मार्केट काहीसं निगेटिव्ह येऊन एखाद्या दिवशी या लेवलवरती थांबून आणि त्याच्यानंतर इकडनं जर काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन होत असेल ना, तर ही बुलिश प्राइस ॲक्शन सस्टेन होण्याची आणि याच्यामध्ये मोठा मोमेंटम येण्याची पॉसिबिलिटी हायर साईड आहे.
ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. इकडनं येणारी बुलिश प्राइस ॲक्शन म्हणजे उगाचच आपलं मोमेंटम दाखवायचं म्हणून आहे. परंतु जर तुम्ही विचार केला तर बुलिश जो डिमांड झोन आहे, जिकडनं मार्केटनी एक मोमेंटम दाखवलेली आधी, त्या लेवल काहीशा या लेवलवरती आहेत. तर इकडनं थोडासा विचार करा आणि मार्केट इकडनं निगेटिव्ह होत असेल तर मग ही लेवल, सेकंड लेवल, या लेवलच्या नंतर आपल्याला ट्रेड मॅनेजमेंट येणं माहिती असलं पाहिजे. आणि ही लेवल म्हणजे इकडनं ही लेवल आहे की इकडनं मार्केट रिकव्हरी करून इंट्राडे हाय ब्रेक करून देखील वरती जाऊ शकतं. अशा पद्धतीची काहीशी मोमेंटम बघायला शकतो. उद्याची पॉसिबिलिटी थोडी कमी आहे. सेन्सेक्स एक्सपायरी किंवा निफ्टी एक्सपायरी, त्याला थोडंसं पुश पण पाहिजे ना, त्यामुळे ह्या गोष्टी थोड्याशा समजून घ्या. ओके, तर ह्या काही लेवल आहेत 76,426, 76,262 आणि 76,083. ह्या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. तर बुलिश साईडला प्राइस ॲक्शन बुलिश होतच असेल तर थोडंसं रिस्क फॅक्टर काय म्हणण्यापेक्षा खूप जास्तच इकडे कन्सोलिडेशन आहे. पण थोडंसं स्लोली मार्केटवरती जाऊन परत काहीसं लेवल दाखवून परत काहीसं निगेटिव्ह होण्याची देखील पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे बुलिश साईडला जर विचार करत असाल ना, तर थोडंसं एक्सपिरियन्स, ज्यांना प्राइस ॲक्शनची चांगली समज आहे असे लोक थोडं विचार करू शकता. बाकी बिगिनर असेल तर मग लेवल टू लेवलचा विचार करा. 77,126, 77,327 आणि 77,561 या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात डाऊन साईडचा. नो ट्रेंडिंग झोन आहे. गॅप अप जर ओपन होत असेल तर कन्सोलिडेशनमध्ये, गॅप डाऊन जर ओपन होत असेल या लेवलच्या आसपास तर एक ओपनिंगमध्ये बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सच्या लेवल आणि प्राइस ॲक्शन तुम्हाला व्यवस्थित समजले असेल. आणि थोडीशी तब्येत लो आहे, थोडंसं म्हणतो ना आपण कम्फर्टेबल नाही इतकं अजून वातावरणामुळे, पण आय होप तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ समजला असेल आणि काही शिकायला मिळालं असेल तर आवर्जून कमेंट करा. व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर फ्रायडे मास्टर क्लास अशी कमेंट करू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.